पाट्या तयार केल्या आणि लावून दिल्या. त्या कोणतंही काम करताना विचारपूर्वक करा, अर्थात आधी विचार करा आणि मग ते काम करा, मग ते कार्य करा. आणि झालं, सर्वत्र पाट्या लावल्या. एक दिवस असाच राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर नेमकं राजा शिकारीला गेला आणि राजाचा मेहुणा त्याच्या घरी आला. आज ताईला आनंद झाला, राणीला आनंद झाला, भाऊ आलेला आहे. जेवणाची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली. त्याला जरा कसकसलं होतं प्रवासामुळे, त्या राजाच्या मेहुण्याला, अर्थात राणीच्या भावाला. आणि म्हणून काय झालं, त्याने थोडं जेवण केलं आणि आराम करायचं म्हणून राजाच्या शयनगृहामध्ये जाऊन, आणि जरा थंडी लागत होती म्हणून पार अगदी अंगावर घेऊन मस्तकी झोपला. राणीने त्या ठिकाणी त्याच शयनगृहामध्ये एक पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. भाऊ बाजूला झोपलेला आहे, भावाला काय हवं काय नको ते पाहिलं पाहिजे. भावाची तब्येत बरी नाही. आणि नेमकं झालं काय माहितीये का, राणी काय, राजा काय, तुम्ही काय आणि आम्ही काय, पुस्तक हातात घेतलं का काय होतंय बरं, आपलं झोप येते ना, झोप येते ना. पुस्तक हातात घेतलं का झोप येते. बाबू खरंय की खोटं आहे? मोबाईल हातात असल्यावर झोप येते आपल्याला नाही ना, आणि पुस्तक हातात घेतलं की लगेच झोप येते. बघा ते बाळ सुद्धा बोलतंय नाही का, अथर्व का, अथर्व का. बरं ऐका, ज्या वेळेला आम्ही पुस्तकातले धडे वाचतोय ना, तेव्हा वाचता वाचता आम्हाला झोप येते. ज्या वेळेला आम्ही पुस्तकातले धडे वाचतोय त्या वेळेला आम्हाला ते धडे वाचता वाचता झोप येते. ज्या वेळेला आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये धडे शिकवणारी माणसं भेटतात ना, तेव्हा आलेली झोप उडून जाते. हे तेवढंच सत्य आहे. काय, धडे शिकवणारी माणसं भेटली की आलेली झोप उडून जाते. असो, आपला विषय काय आहे. राणीला तिथे पुस्तक वाचता वाचता डुलकी आली, कलंडली, झोपली. तिथे बाजूला भाऊ झोपलेला. थोड्याच वेळामध्ये राजा आला. ज्या वेळेला शयनगृहामध्ये गेला त्यावेळेला बघितलं तर राणी झोपलेली आहे, बाजूला कोणतरी पूर्ण अंगावर घेऊन, पूर्ण डोक्यापासून डोळ्यापासून घेऊन आणि त्या ठिकाणी झोपलेला आहे. राजाची तळपायाची मस्तकाला गेली. राजाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा विचार आला आणि राजा विचार करायला लागला, असं चालतंय का, मी गेल्यानंतर नेमकं हे काय आहे. तलवार उपसली, तलवार काढली त्याने आणि ती तलवार मारणार त्या ठिकाणी. तेवढ्यात वरती असलेल्या पाठीवर लक्ष गेलं, त्याचं ध्यान गेलं आणि ती पाठी वाचली. कुठलंही काम करताना विचारपूर्वक करा, विचार करून करा. तिथेच तलवार थांबवली त्याने. डोळे मिटले, मनामध्ये विचार करायला लागला. काही सेकंद फक्त थांबला राजा, काही सेकंद. पण काही सेकंदात त्याच्या मनामध्ये असा विचार आला, कोणी काणी असे ना, ह्याच तलवारीच्या टोकाने आपण त्याच्या तोंडावरचं जे पांघरुण आहे ते बाजूला करू. आणि त्याच तलवारीच्या टोकाने त्याने त्या पांघरुणाला ती तलवार लावली आणि बाजूला ज्या वेळेला केलं, पाहतोय तर काय, त्याचा मेहुणा त्याच्या बायकोचा सख्खा भाऊ. आणि मग मात्र राजाने विचार केला, तीच पाठी हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थानं आनंदाने नाचायला लागला. आज जर त्या साधूने दिलेला विचार माझ्या अंतःकरणामध्ये जर नसता, माझ्या मनामध्ये जर नसता, त्या विचाराचा जर विचार मी विचारपूर्वक जर केला नसता, तर सख्या मेहुण्याची हत्या झाली असती. आज माझ्याकडून सख्या मेहुण्याला मारला असता मी एका संशयामुळे. म्हणून कोणतंही काम, कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा. विचारपूर्वक केली ना की ते काम यशस्वी होत आहे. आणि तो विचार आम्हाला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतो, साधूंच्या कृपेने प्राप्त होत असतो तो विचार. म्हणून विचारपूर्वक वागलं पाहिजे, विचारपूर्वक जगलं पाहिजे. बरं का. खरं तर विचार करण्याची पद्धत, विचार करण्याची क्षमता ही नरदेहाकडेच आहे, मनुष्य देहाकडेच आहे. आपणच ते कार्य करू शकतो, आपणच त्या पद्धतीने जगू शकतो, वागू शकतो. आणि आतापर्यंत तुम्ही
मनामध्ये एक विचार करा की ज्यांनी ज्यांनी विचारपूर्वक जगले, ज्यांनी ज्यांनी विचारपूर्वक कार्य केले ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले. समजा यशस्वी झाले. काही माणसं विचार करत नाही असं नाही, करतात. काही विचार करून आयुष्यामध्ये यशस्वी होतात, तर काही विचार करूनच आयुष्यामध्ये अयशस्वी होतात. पण त्या विचाराला चिंता म्हणतात. बरं का? चांगला विचार करणं, चांगल्या गोष्टीचा विचार करणं हा विषय वेगळा आहे. आणि नको त्या गोष्टीचा विचार करून स्वतःच्या जीवाची हानी करून घेणं, स्वतःचा संसार उद्ध्वस्त करणं, संशय निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, मत्सर निर्माण करणं, विचारातूनच होत असतं. हे सगळं विचारातूनच होत असतंय. त्याला चिंता म्हणतात. निर्जीवाला जी जाळते ना तिला चिता म्हणतात. ऐकताय का? निर्जीवाला जी जाळते तिला चिता म्हणतात, आणि सजीवाला जी जाळते, जिवंतपणी माणसाला जर जाळत असेल तर तिला चिंता म्हणतात. चिंता. माणूस विचार करत नाही असं नाही, काय सतत सतत विचार करत नाही असा माणूसच नाही. विचार करत नाही असा माणूसच नाही. आता इथे जरी तुम्ही बसलेत तरी असे काय शांत बसलेत का? काहीतरी चालूच आहे ना, काहीतरी विचार चालूच आहे ना. विचार करत नाही माऊली असा माणूसच नाही. शरीर जरी झोपलं तरी मन विचार करत असतंय काही वेळेला. आणि म्हणून मग उठल्याबरोबर बोलतो, मला असं असं स्वप्न पडलं होतं, मला असं असं स्वप्न पडलं होतं. शरीर जरी झोपलं ना तरी मन विचार करत असते काही वेळेला. नवरा बायको दोघांचा संवाद चालू आहे घरामध्ये. घरामध्ये संवाद चालू असताना त्यांच्या बाता रंगात आल्या, आणि रंगात आल्यानंतर मग ती म्हणते, मुलगा होईल का मुलगी होईल, तुम्हाला काय हवंय? ताई माझी गरोदर होती ती बिचारी माई माऊली. आणि चालू होतं त्यांचं बाता बोलता 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 बोलता, मुलगा की मुलगी. ठीक आहे, दोघांनी मुलगा मुलगी करता करता मुलावर शिक्का मारला. मुलगाच. ठीक आहे, हरकत नाही. अगोदर ती बोलत होती मला मुलगी हवी आहे, कारण असं म्हणतात पहिली बेटी आणि तूप रोटी का तुपात रोटी असं काहीतरी म्हणतात ना, धनाची पेटी. पहिली बेटी आणि धनाची पेटी. पण तिची ती पेटी त्यांनी ती मोडून टाकली सगळी. नाही मला मुलगा पाहिजे. ठीक आहे, चला मान्य झालं. हिला पण नंतर ही पण बोलते, ठीक आहे चला पहिला मुलगा पाहिजे. झालं त्यांचं दोघांचं एकमत झालं. एकमत झाल्यानंतर मग आता त्याला काय करायचं? मुलगा ठीक आहे, करायचं काय? हे म्हणते माझा मुलगा मला डॉक्टर करायचा आहे. तो बोलतो नाही, डॉक्टर काय तर पायलीचे 50 पडलेत, भरपूर आहेत, इंजिनियर करू आपण. ती बोलते इंजिनियरांचे तरी कुठे कमी आहे, गोडाऊनला जातात कितीतरी इंजिनियर आता सध्या. हे वाद झाला त्यांचा. वाद होता 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 तो वाद चव्हाट्यावर आला. रोडवर भांडण आलं त्यांचं. ती म्हणते डॉक्टर, हा म्हणतो इंजिनियर. ती म्हणते डॉक्टर, हा म्हणतो इंजिनियर. तेवढ्यात तिथून साधू पुरुष एक चालले होते, सत्पुरुष चालले होते. त्यांनी यांचं ते भांडण बघितलं, वाद बघितला आणि विचार करायला लागले. हात जोडले त्यांना, अरे चाललंय काय तुमचं? तेव्हा तो म्हणतोय माझ्या मुलाला मला इंजिनियर करायचे. ती बोलते नाही माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचंय. दोघांचं ऐकून घेतलं आणि मग साधूने सांगितलं ठीक आहे, तुमचं दोघांचंही बाजूला राहू द्या. ज्याला डॉक्टर का इंजिनियर व्हायचं आहे ना त्याला बोलवा, आपण त्याचं मत काय ते पाहू. तेव्हा त्यांनी सांगितलं अजून झालंच नाही अजून. विचार करत नाही का आपण? एवढा लहान मुलगा असताना, एवढ्या लहान वयापासून आम्ही त्याच्या लग्नाचा विचार करतोय. लहान मुलगी असताना, लहान असल्यापासून तिच्या आम्ही लग्नाचा विचार करतोय. आमच्या ताईच्या लग्नात ना आम्ही असं करणार आहे, आमची ताईचं लग्न आम्ही अशा पद्धतीने करणार आहे. तरी 5 वर्षाची आहे, 6 वर्षाची आहे अजून ती. बरं का? आम्ही काय करतोय ना हे आम्हालाच कळत नाही. आम्ही कशा पद्धतीने जगतोय, कशा पद्धतीने वागतोय हे आम्हालाच कळत नाही. विचार करत नाही असं नाही, विचार प्रत्येक मनुष्य करत असतो, पण तो हिताचा आहे की अनहिताचा आहे याचा विचार तो करत नाही. बरं का? ते आमचं चांगल्याचं आहे का वाईटाचं आहे हे मात्र त्याला कळत नाही. आणि म्हणून चांगला विचार आमच्या अंतःकरणामध्ये यावा
असं जर वाटत असेल, आमच्या हिताचा विचार जर आम्ही करावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? सत्संग केला पाहिजे, संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. कारण जशी संगत असेल ना, त्या पद्धतीने आमच्या अंतःकरणामध्ये विचार असतात. ज्याच्या जोडीला आम्ही बसू ना, त्या पद्धतीने आमच्या अंतःकरणामध्ये विचार असतात. ज्याच्या बरोबर आम्ही चालू ना, त्या पद्धतीने आमच्या अंतःकरणामध्ये विचार असतात. मला सांगा, 7 रांजण भरलेले, बरं का, आपण नेहमी प्रवचनातून कीर्तनातून ऐकतो ना, किती रांजण भरले होते त्याचे? कोण त्याचं नाव? ते वाल्या कोळी, नाही का? वाल्या कोळ्याने किती? 7 रांजण भरले होते, बरं का. नाही, राहू दे, हरकत नाही. आता त्याने फक्त भरले होते 7 रांजण. भरणं आणि ओसंडून जाणं फरक आहे ना. भरणं आणि ओसंडून जाणं फरक आहे ना. त्याने फक्त 7 रांजण भरले होते, आमचे 7ही ओसंडून चाललेत. 7ही रांजण आमचे ओसंडून चाललेत. 2 डोळे देवाने दिलेत, त्या डोळ्यातून काय पाहावं, काय बघितलं पाहिजे आणि काय पाहू नये याचा विचार आम्ही करतोय का? बरं, करतोय? कपड्याच्या दुकानाच्या पुढे असलेल्या त्या प्लॅस्टिकच्या बाईकडे माणूस 15-15 मिनिटं एकटक लावून रोडवरून पाहतोय. काय पाहत असेल बरं? कसलं निरीक्षण करत असेल बरं? देवाने डोळे दिलेले आहेत, त्या डोळ्यातून काय पाहावं हे जर आम्हाला कळत नसेल आणि नको ते जर आम्ही पाहत असू, नको त्या गोष्टींचं जर आम्ही निरीक्षण करत असू, तर ऐका, हे 2 रांजण आमचे भलंडून चाललेले आहेत, ओसंडून चाललेले आहेत. देवाने कान दिलेले आहेत, चांगलं ऐकायला का वाईट ऐकायला? चांगलं ऐकायला. आपल्याला काय आवडतंय बरं, चांगलं का वाईट? 4 बाया जर एकत्र बसल्या प्रवचनाला, नाही तशाच कामं झाल्यात आता त्यांची, नाही का मावशी, कामं आवरल्यात त्यांची, सगळं काय झालंय, आणि 4 चौघी एकत्र आल्या. मला सांगा, जनाबाई वाचतात का त्या? मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, एखाद्या गावातल्या कोणला तरी घेतात, नाही का, विषय येतो त्यांचा. बस 2-2.5 तास मस्त की बाता सांगता 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 गेले. हिचं हे झालं, तिचं ते झालं, हिने हे केलं, तिने ते केलं, आणि मग 2-4 तास 2-8 तास असे गेले ना, तर मग त्यातली एखादी बाई बोलते, बाई माझं काम केव्हाच आवरलं होतं, पण मला टेन्शन आलता की वेळ कशी निघून जाते आणि कशी नाही. पण बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही भेटलात, आणि बोलता चालता वेळ निघून गेला. बोलता चालता वेळ निघून गेला. त्यातली हे ऐकलं का लगेच दुसरी बाई बोलते, काय नाहीतरी माणसाच्या बरोबर काय येणार आहे, जे बोलू चालू त्याच, हे बरोबर काय येणार आहे? लोकांची निंदा, द्वेष, मत्सर, तिरस्कार. पाप केलं की पुण्य केलं बरं तेवढा वेळ? पाप का पुण्य? आणि मग तेच जर ऐकण्यामध्ये आमचे कान आतुर झाले असतील, कोणी काय केलं, कोण कुठे आहे, कोणाचं काय चाललंय, तर मला सांगा, हे 2 रांजण आमचे ओसंडून नाही चाललेत का? ओसंडून नाही चाललेत. आम्हाला गंध घेण्यासाठी हे नाक दिलेलं आहे, बरं का. प्राणवायू तेथून आम्ही घेतोय, ऑक्सिजन, ज्याच्यावर आमचं शरीर आधारित आहे, ज्याच्यावर आमचं शरीर कार्य करत आहे, बरं का. मला सांगा, नको तो गंध जर घेत असतील मनुष्य, नको त्या पद्धतीने जर त्यांना गंध येत असेल आणि तिकडे जर आकर्षित होत असतील, तर तेही 2 रांजण ओसंडून नाही चाललेत का? फरक काय माहितीये का? दुर्गंध हा लांबूनच येत असतो. दुर्गंध लांबून येत असतो. कधीतरी रस्त्यातून जाताना नाकावर बोट द्यावं लागतंय, काहीतरी टाकलंय वाटतं इथं कोणीतरी, तिथे नाही, बऱ्याच अंतरावर टाकलेलं असतंय ते, एखादं प्राणी वगैरे काहीतरी. दुर्गंध लांबून येत असतो. मोगऱ्याचा सुगंध जर आम्हाला घ्यायचा असेल तर त्या वेलीजवळ जावं लागतंय, फुलाजवळ जावं लागतंय, नाकाजवळ ते फुल घ्यावं लागतंय, आणि आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागतंय. श्वास घेतल्यानंतर मग तो सुगंध आम्हाला येतो. वाईट कर्मासाठी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का? सांगे गावामध्ये साधारणतः किती घर असतील माऊली?
70-75 घर आहेत सांगे गावामध्ये. शाळा आहे का? कितवी पर्यंत? 4थी पर्यंत शाळा आहे. म्हणजे आमच्या मुलांनी अंकगणित शिकावं, आमच्या मुलांनी बाराखडी शिकावी, आमच्या मुलांनी मुळाक्षर शिकावीत, आमच्या मुलांना लिहिता वाचता यावं म्हणून आमच्या गावात शाळा आहे. एक वर्ग नाही, 2-2, 3-3 वर्ग खोल्या आहेत. 4थी पर्यंत शाळा आहे बरं का. आमच्या मुलांनी तंबाखू खायला कुठे शिकावं? काही क्लास वगैरे आहे का गावात? कसं शिकावं, कशा पद्धतीने? पहिली वेळ असेल तर चुना किती घ्यायचा, मग ती डाव्या हातावर घ्यायची की उजव्या हातावर घ्यायची, चोळायची कुठल्या हाताने, वचन देताना काय द्यायचं, मरण पण तुला सोडणार नाही एकदा घेतल्यानंतर. वचन देतो ना तो. बरं मग ठेवताना डाव्या गाळात, उजव्या गाळात का मधल्या हरवटीत ठेवायची? कुठे ठेवायचं नक्की? आहे का कुठे काही शाळा, क्लास? माऊली, एखाद्याला जर नवीन सुरुवात करायची असेल तर मग ते हे किती घ्यायचं, ते किती घ्यायचं, मग ते किती मिक्स करायचं, आणि मग साधारणतः त्याच्या जोडीला चाकण्याला काय असावं? आहे कुठे शाळा? वाईट विचार जे आहेत ना, वाईट कर्म जे आहेत ना, दुर्गंध लांबून येतो, घाण लांबून येते. आम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागत नाही. सुगंध जर घ्यायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतंय. मला सांगा, संतांचे विचार असे अचानक मिळतात का? जगद्गुरु तुकोबा जर ऐकायचे, माऊली ज्ञानोबा जर ऐकायचे तर आम्हाला प्रवचनालाच येऊन बसलं पाहिजे, आम्हाला कीर्तन श्रवण केलं पाहिजे. नवे देवपूजा, उपासना, देवकार्य, धर्मकार्य जर आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल तर आम्हाला मंदिरातच जावं लागतंय. आम्हाला आमच्या घरातल्या मंदिराच्या देवाऱ्याच्या पुढेच बसावं लागतंय, तिकडेच पाहावं लागतंय. चांगले विचार, चांगली कर्म त्याप्रमाणे आम्हाला मुलांना शिकवावी लागतात, संस्कार करावं लागतंय. कुठल्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, त्याने माझ्या घराची राखरांगोळी करावी, घराचं स्मशान करावं, त्याचं आयुष्य बर्बाद करावं, त्याचा संसार उद्ध्वस्त व्हावा, त्याची मुलं बाल रस्त्यावर यावी. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाहीत. पण ऐका, एकदा काय त्या मुलाला नको त्या पद्धतीने, नको त्यांचा संग झाला ना की आई वडिलांच्या विचाराप्रमाणेच मुलगा चालेल असं नाही. दुर्गंध लांबून येत असतो, सुगंधासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जर दुर्गंध घेत असाल, नको ते विचार आम्हाला आणि त्या विचारांचाच जर गंध आम्हाला येत असेल तर हे दोन्ही रांजण आमचे ओलांडून चाललेत बरं का. देवाचं स्तवन करण्यासाठी आम्हाला नरदेह भगवंताने दिलेली आहे, वैखरी दिलेली आहे. काय आम्ही आमच्या मुलांना हाका मारतोय, मुलं आम्हाला हाका मारतात, साथ देतोय. काय हवं नको ते आम्ही तोंडातून बोलतोय, सांगतोय. वैखरी आम्हाला दिलेली आहे, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती त्याची परा जाणे जे श्रुती. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती, परा कुठे आहे? नाभिस्थानी आहे. ओळखण्याची स्थिती उन्मेष वृत्ती. ध्वनी रूप पश्चंती हृदय वसे, हृदयस्थानी पश्चंती आहे, ओळखण्याची स्थिती ध्वनी आहे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला. मध्यमा वाचा कुठे आहे? कंठाजवळ आहे. नाद ओळखण्याची स्थिती, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे. तोंडामध्ये वैखरी आहे, उच्चार झाल्यानंतर वैखरी आहे. ती वाचा आम्हाला दिलेली, देवाचं नामस्मरण करावं, देवाचं स्तवन करावं, भजन करावं म्हणून, नामस्मरण करावं म्हणून वैखरी दिलेली आहे. काय करतोय आम्ही? आम्हाला काय आवडतंय? भांडण जर झाले ना तर थांबवावं लागतंय. गप्प बसा, तरी थांबत नाहीत. जेवढा दारू गोला आहे तेवढा संपून टाकतो आम्ही, जेवढा साठा आहे ना तेवढा संपून टाकतो आम्ही, भांडण जर झाली तर बरं का. त्या मुखातून भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे, त्या भगवंताचं नाम उच्चार केला पाहिजे आम्ही. आणि म्हणून जर ते घडत नसेल तर तेही रांजण आमचं ओलांडून ओसंडून चाललेले आहे का. 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुडे आणि 1 मुख, 7 रांजण आमचे ओलांडून भलंडून चाललेले आहेत. वाल्या कोली परवडला बरं का माऊली, त्याने फक्त भरले होते. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, त्याने पुरावा ठेवला होता. रांजण भरले म्हणजे पुरावा ठेवला होता. एवढे मारलेत. आज कलियुगातला माणूस कर्म करत असताना कोणतंही कार्य करण्याच्या आधी पुरावा नष्ट करण्याचा विचार पहिले करत असतो. पहिला विचार कसला करत असतो? तो पुरावा नष्ट करण्याचा पहिला विचार करत असतो. आणि मग तो विचार करून ती कर्म करायला जात असतो.
पण चोरी लबाडी करणाऱ्या माणसाने, वाईट कर्म करणाऱ्या माणसाने, अधर्म करणाऱ्या माणसाने, अनितीने वागणाऱ्या माणसाने, अनितीने जगणाऱ्या माणसाने फक्त स्मरणात ठेवावं, चोर जेव्हा चोरी करायला जातो ना त्यावेळेला तो चारही बाजूला लक्ष देतोय, चारही बाजूला पाहतोय, कोणीच पाहत नाही याची खात्री झाली की मग चोरी करतोय. खरंय की खोटं? वाईट कर्म करणारा मनुष्य ज्या वेळेला चारही बाजूला पाहतोय, चारही बाजूला पाहिल्यानंतर त्याची जेव्हा खात्री होते की मला कोणीही पाहत नाही आणि मग तेव्हा तो वाईट कर्म करायला लागतोय. ऐका, ज्या वेळेला एखाद्या वाईट कर्म करणाऱ्या माणसाला किंवा एखाद्या चोराच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये हा विचार येईल कुठला, अरे मला बाहेर जरी कोणी पाहत नसेल, मला व्यक्तीने जरी कोणी पाहिलं नसेल, पाहत नसेल, तरी सुद्धा अव्यक्त रूपाने तो भगवंत माझ्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय आणि कोणालाही, कोणीही जे मला पाहत नाही, कोणाला जे काही समजत नाही ना, ते माझ्या अंतरात्म्याला समजत असते, माझा अंतरात्मा पाहत असतोय. हे स्मरण ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये होईल त्या वेळेला चोराच्या वृत्तीमध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, पाप कर्म करणाऱ्या माणसाच्या वृत्तीमध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काय मांडलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे, कर्तृत्व याचे स्वभावे सकळ काही. चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे. आणि म्हणून त्याचा विचार आम्ही केला पाहिजे की कुणीही जरी बाहेर पाहिला नसेल तरी आतमध्ये आम्हाला अंतरात्मा पाहतोय, आमचा देव पाहतोय. सगळ्यांचे डोळे जरी मिटले, बोका स्वतः डोळे मिटतो आणि मग चोरून दूध प्यायला सुरुवात करतो, त्याला वाटतंय मला कोणीच पाहत नाही. पण दादा, स्वतःचे डोळे मिटले म्हणजे सगळ्यांचे डोळे मिटलेले नसतात. आपले डोळे जरी मिटले तरी देव अखंड पाहत असतोय, देव अखंड पाहत असतोय. आणि म्हणून आम्ही क्षणाला हाच विचार केला पाहिजे, आम्हाला तरायचंय, आम्हाला उद्धार करून घ्यायचंय, आम्हाला हित करून घ्यायचंय. काय फरक आहे त्या वाल्ल्या कोलीमध्ये आणि आमच्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे त्याने फक्त रांजण भरले होते, आमचे ओसंडून चाललेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने पुरावा ठेवला होता. आम्ही कर्म करण्याच्या आधी पुरावाच करून टाकतो, पुरावाच नष्ट करून टाकतो, पुरावा. तिसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत त्याला अनेक भेटले तुमच्या आमच्या सारखे, सगळे आपला द्रव्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, बरं का. पण ज्या वेळेला अनेक भेटल्यानंतर संतांच्या रूपामध्ये, नारदाच्या रूपामध्ये सत्संग झाला, नारदाच्या रूपामध्ये सत्संग झाला, त्या वेळेला नारदांना त्यांनी पकडलं, बरं का. कधीतरी आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये संत येत असतात. भगवंत प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची वेळ देत असतात, वेगवेगळ्या प्रकारचं टायमिंग देत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मौली, कधी कधी आपण पाहतोय एखाद्याच्या आयुष्यामध्ये अगदी गरिबीतून तो श्रीमंत होतो, बरं का. भगवंत देतात, त्याला पैसा देतात, धन दौलत देतात, पण त्या वेळेला त्यांनी कसं वागायचंय, कसं जगायचं हे स्मरणात जर ठेवलं तर तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. अन्यथा जुनी माणसं बोलायची, बरं का माऊली, आपल्याला नेहमी, माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, दादा आयुष्यामध्ये कर्म करत असताना फक्त एक स्मरणात ठेवायचं, काय? गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. जे जे माजले ना संपले, संपले. आणि गरिबी आली म्हणून लाजू नये ना, हेही दिवस जातील, प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा, मेहनत करत राहा. जगामध्ये गरीब कोणाला आम्ही समजतोय माहितीये का? ज्याच्याकडे पैसा नाही ना, संपत्ती नाही ना, साधन नाही ना, त्याला आम्ही गरीब समजतोय. पण ऐका, आम्ही एवढे श्रीमंत आहोत की सर्वांगाने, सर्व इंद्रियांनी आम्ही व्यवस्थितरित्या कार्य करतोय. देवाने जर आम्हाला सगळी इंद्रिय व्यवस्थित दिलेली आहे, तरी सर्वांगाने जर आम्ही धडधाकट आहोत, सर्वांगाने जर आम्ही व्यवस्थित कार्य करतोय, तर आमच्यासारखा श्रीमंत कोणच नाही, हे लक्षात ठेवा. ही खरी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. असो, नारदाच्या रूपामध्ये, नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला. नारदांना पकडलं त्याने आणि सांगितलं, काय आहे ते द्या, काय आहे ते द्या. नारदांनी विना काढला आणि त्याच्या गळ्यात टाकायला घेतला. अरे म्हणे, हे काय करताय? नारद मुनी म्हणताय, ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचा त्यांचा उद्धार झाला. काय मौली? ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचा त्यांचा उद्धार झाला. दादा तुझाही उद्धार होईल, घे म्हणे. हे माझ्या काही कामाचं नाहीये.
मग अजून काय आहे? नारायण नारायण. घे दादा. काय